गजर माऊलीचा गजर माऊलीचा समागम एखादी परी संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारे श्वान याते तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्छिष्टाचे कामारी बटीक सेवेचा सेवक दीनपणे रंक तेथे भले तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्छिष्टाचे तुका म्हणे सर्व सुख त्या संगती तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगते संतांची तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्छिष्टाचे विठ्ठल मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं यदक्षरमनाख्येय मानन्दमज केवलं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रं खलानीशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ते संपाद्य ज्ञानैष विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तम् आत्मरूप गणेश स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती तेथे रामनाम होईल श्रवण घडेल भोजन उच्छिष्टाचे सद्गुरु शंकरपुरी महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने जो अखंड हरिनाम सप्ताह घडत आला त्याचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. आपल्या ग्रामस्थांना जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत की आपण हा अखंड हरिनाम सुरू केला आणि तो सातत्याने आतापर्यंत चालवला. भगवंताच्या मंगलमय नामचिंतनात आपला इतका काल व्यतीत झाला त्याचं कौतुक करायचं म्हणून हा सुवर्ण महोत्सव आहे. मूर्ख लोकांचा आयुष्याचा काल झोपेत जातो, जागा झाला तर भांडणात जातो, व्यसनात जातो.
व्यसने न तू मूर्खानाम निद्रया कलहे नवा. पण बुद्धिमान लोकांचा आयुष्याचा काल हा शास्त्रचिंतनात, नामचिंतनात, साधनेमध्ये, सेवेमध्ये व्यतीत होतो. म्हणून आपला हा ग्रामस्थांचा इतका हा 50 वर्षाचा काल या साधनेमध्ये व्यतीत झाला. आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये असं सांगितलेलं आहे, कोणती एखादी साधना जर आपण सातत्याने 12 वर्ष केली तर ते एक तप झालं असं मानलं जातं. आणि अशी साधना आपण 4 तप केलेली आहेत. 2 तप साधना झाली की त्यात 1 वर्षाची वाढ करून आपण तो रौप्य महोत्सव म्हणून 25व्या वर्षाचा संपन्न करत असतो. तीच साधना 4 तपका झाली की त्यात 2 वर्षाची वाढ करून 50व्या वर्षाचा सुवर्ण महोत्सव संपन्न केला जातो. तीच साधना 6 तपका झाली की त्यात 3 वर्षाची वाढ करून 75व्या वर्षाचा अमृत महोत्सव संपन्न केला जातो. आणि तीच साधना 8 तपका झाली की त्यात 4 वर्षाची वाढ करून 100व्या वर्षाचा शताब्दी महोत्सव संपन्न केला जातो. तर आपण ग्रामस्थांनी हे अर्धशतक गाठवलेलं आहे. 50 वर्ष ही साधना आपण सातत्याने केलेली आहे. भगवंताच्या मंगलमय नामचिंतनात आपला काल व्यतीत झाला. आणि एक लक्षात घ्या, भगवंताच्या मंगलमय नामचिंतनात व्यतीत झालेला काल हा वाया गेला असा नाही, तो धन्यतेला प्राप्त झालेला आहे. चिंतने सरे तो काळ. तुकोबरा म्हणतात, चिंतनात काळ जो सरला जातो तो धन्यतेला प्राप्त होतो. काळ सार्थक केला त्यांनी धरिला म्हणे विठ्ठल. भगवंताच्या मंगलमय नामचिंतनात तो काल व्यतीत झालेला आहे, तो धन्यतेला प्राप्त झालेला आहे. जगद्गुरु तुकोबारांनी देखील आपल्या आयुष्याचा काल भगवंताच्या मंगलमय नामचिंतनात व्यतीत झाला. महाराज म्हणतात त्याचं मला कौतुक करावंसं वाटतंय. कौतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे तेणे गुणे. मंगळाचे नाम तेणे गुणे झाली या वेचाचे कौतुक वाटे. भगवंताचं मंगलमय नाम माझ्या मुखामध्ये सातत्याने येत राहिलं, या गुणास्तव माझ्या आयुष्याचा जो वेच झाला, तुकोबारा म्हणतात त्याचं मला कौतुक करावंसं वाटतंय. मग जगद्गुरु तुकोबारा जर कौतुक करतात तर आपण शिंगवेकरांनी का करू नये? म्हणून आपण शिंगवेकर मंडळींनी हा अखंड हरिनाम सप्ताह सातत्याने 50 वर्ष चालवला, त्याचं कौतुक करायचं म्हणून हा सुवर्ण महोत्सव मोठ्या उत्साहाने आपण संपन्न करत आहात. त्या उत्सवातील ही सेवा असल्यामुळे या सेवेकरता घेतलेला अभंग संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबारा यांचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबारा तुम्हा आम्हा सर्व जीवांना संतांच्या सान्निध्यात यायला सांगतात. मनुष्याने आपल्या जीवनात एक लक्षात घ्यावं, त्याने इतरांच्या संगतीत जाऊच नये, पण संतांच्या संगतीत आल्याशिवाय राहू नये. कोणी म्हणाल असं का? त्याचं कारण मी आपल्या लक्षात आणून देतो. इतरांच्या संगतीत पतन आहे आणि संतांच्या संगतीत उद्धार आहे. मग आपलं पतन व्हावं वाटतं का आपला उद्धार व्हावा वाटतो, हा ज्याचा त्याने निर्णय घ्यायचा आहे. आपलं पतन होऊ नये असं ज्याला वाटत असेल त्याने इतरांची संगती टाळावी, इतरांची संगती करूच नये. आणि उद्धार व्हावा असं ज्याला वाटतंय त्याने संतांच्या संगतीत आल्याशिवाय राहू नये.
कोणी म्हणेल इतरांच्या संगतीत पतन का आणि संतांच्या संगतीत उद्धार का? तर हा एक संगतीचा महिमा आहे. तुकोबाराय म्हणतात, पतन उद्धार संघाचा महिमा, त्याजावे अधमा संत सेवी. मानवाचं पतन होणं अगर उद्धार होणं हा संगतीचा महिमा आहे. म्हणून पतन होऊ नये ज्याला वाटतंय त्याने त्याजावे अधमा, आणि उद्धार व्हावा वाटतंय त्याने संत सेवी, संतांच्या संगतीत यावं. शांत रहा, बडबड करू नका. 50वं वर्ष चाललंय, 50 वर्षात हा जर बदल नसेल, ऐका, कीर्तनात जे बडबड करतात त्यांना पुढचा जन्म बेडकाचा मिळत असतो. माझं म्हणणं नाही, तुकोबारायांचं म्हणणं आहे, कीर्तनी बडबड करील जो कोणी, बेडूक होऊन येईल जन्मा, त्याला पुढचा जन्म बेडकाचा मिळतो. आणि माझी अशी सदिच्छा आहे, तुम्हाला कोणालाही पुढचा जन्म बेडकाचा मिळू नये. म्हणून तुम्ही हे टाळा, बोलणं टाळा. ऐकण्याकरता आपण आलेला तर ऐकण्याचंच काम करा, बोलण्याचं करू नका. बोलायचं ते फक्त नाम बोलायचं, विठ्ठल इतरांच्या संगतीत पतन आहे आणि संतांच्या संगतीत उद्धार आहे. कोणी म्हणाल असं का? त्याचं कारण सांगतो. आपण जशी संगती करू ना तसे विचार आपल्या जीवनात निर्माण होतात, आणि जसे विचार निर्माण होतात तसं आचरण आपल्या हातून घडतं, आणि जसं आचरण घडेल तशी गती आपल्याला मिळत असते. गती ही आपल्या कृतीवर अवलंबून आहे, कृती ही आपली विचारावर अवलंबून आहे, आणि विचार हे आपले संगतीवर अवलंबून आहे. तुम्ही कोणाच्या संगतीत वावरता याच्यावर अवलंबून आहे. इतरांच्या संगतीत वाईट विचार कानावर येणार, वाईट आचरण घडणार, आणि वाईट कृती घडली का वाईट गती मिळणार. म्हणून संतांच्या संगतीत आलं पाहिजे की चांगले विचार आचार आपल्या जीवनात निर्माण होतात. मला एक सांगा, विंचवाची संगती व्हावी का? होऊ नये. कधी होऊ नये? अहो कधीच होऊ नये, कधीच होऊ नये. का? ती परवडणारी नाहीच. पण तुकोबाराय म्हणतात, एक वेळ तो विंचू भरा. अशी समाजात काही माणसं आहेत की त्यांची संगती नको. विंचू बरा म्हणण्याचा, तो बरा नाहीच, पण याच्यापेक्षा बरा, याच्यापेक्षा बरा. म्हणजे एक लक्षात घ्या, विंचू आपली नांगी वर धरू द्या आणि आपल्या सर्वांगावरून फिरू द्या, आपल्यावर काही त्याचा परिणाम होईल का? परिणाम नाही होणार. नांगी वर धरून आपल्या सर्वांगावरून फिरला तरी काहीच परिणाम होणार नाही. परिणाम कधी होईल? नांगी का त्याने खाली टेकवली का साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. विंचू हानी नांगी, विंचू हानी नांगी, अनिका अंगी. विंचूच्या नांगीमध्ये फक्त विष आहे. नांगी का खाली त्याने टेकवली का मग मात्र परिणाम होणार. पण नांगी वर धरून तो आपल्या सर्वांगावर फिरला तरी आपल्यावर परिणाम होणार नाही. तुकोबाराय म्हणतात, जशी विंचवाची नांगी आहे ना त्याच्या नांगीत विष आहे, पण दुर्जनाच्या सर्वांगामध्ये विष. विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी, तैसा दुर्जन सर्वांगी, तैसा दुर्जन सर्वांगी. विंचवाची नांगी
एकच उतरणी, त्याला डबल नको. मला सवय नाही डबल उतरण्याची. तुका म्हणे विंचाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. दुर्जनाच्या सर्वांगामध्ये विष आहे, म्हणून दुर्जनाचा कोणत्याही अंगाने स्पर्श व्हायला नको, संबंध व्हायला नको. पण तुकोबारायांचं म्हणणं याच्यापेक्षा अधिक असं आहे, स्पर्श तर नकोच नको दुर्जनाचा, पण त्याचं दर्शनही नको. म्हणजे स्पर्श तर नकोच, पण दर्शनही नको. तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन, का त्याच्या दर्शनाचा देखील दुष्परिणाम होऊ शकतो. आपल्याला श्रीमद भागवतातली एक कथा लक्षात आणून देतो. आपल्या इथं भागवत चालू आहे, अजामिळ आख्यान आलेलं आहे भागवतामध्ये. तो अजामिळ पूर्वीचा सत्शील होता, सदाचरणी होता. तो समिधा आणण्याकरता म्हणून अरण्यात गेला. अरण्यातून येत असताना त्याने विचार केला, दुरून जाण्यापेक्षा हा मधला रस्ता जो आहे, तुम्ही काय म्हणता त्याला, शॉर्टकट, हा या शॉर्टकटने जाऊ म्हणून तो एका मधल्या रस्त्याने शिरला. पण तो मधला रस्ता असा विचित्र होता की एक जार पुरुष एका वेश्येबरोबर कामक्रीडा करत होता. त्यांचा तो परिसर होता. ते क्षणभर दृश्य त्याला पाहायला मिळालं. एक क्षणभर आपण चालता चालता असं थोडीशी नजर जातेच, त्याला ते दृश्य पाहण्यात आलं. ते पाहिल्यानंतर त्याला असं वाटू लागलं कसा ते आनंद लुटत होते. आपल्याला नाही का असा आनंद लुटता येणार. चाललं तेच डोक्यात त्याच्या फिरताय. तो गेला, समिधा ठेवल्या, पण सारखा तेच डोक्यात आल्यामुळे त्याने निर्णय घेतला आणि परत जायचं ठरवलं. तिकडून परत आला, वेश्यागामी बनला, दुराचरणी बनला. आयुष्य संपलं. सर्व संपत्ती त्या वेश्येकरता संपवली. आता संपत्ती संपवल्यानंतर ती काय जवळ ठेवेल का? तिने म्हटलं आणा. मग नाहीच तर कुठून आणणार? दरोडे घालू लागला, खून हत्या करू लागला आणि इतक्या अधपतनाला तो गेला. काय कारण झालं? एका क्षणाचं वाईटाचं दर्शन त्याच्या अधपतनाला कारणीभूत झालं की नाही? म्हणून वाईटाचं दर्शनही नको, स्पर्श तर नकोच नको. त्याचे दर्शन न व्हावे, शव असता तो जीवे. म्हणून त्यांचं संगत नकोच नको, दर्शनही नको. वाईटाची संगती टाळावी, चांगल्यांच्या संगतीत राहावं. आणि एक लक्षात घ्या, हे चांगल्यांनी लक्षात घ्यावं. चांगला जर वाईटाच्या संगतीत गेलं तर चांगल्याचंही वाईट झाल्याशिवाय राहणार नाही. चांगल्या संगतीत चाललो का चांगले विचार, चांगले आचार सहज घडत राहतात. सांगू काय, चांगल्यांच्या संगतीतच जर पायी वारीला आपण गेलो तरच दिंडी धरून चालणार. आणि मोकारांच्या संगतीत जर गेला तर मैलभर पुढं नाहीतर मैलभर पाठीमागे. चांगल्यांच्या सहवासात जर पंढरपूरला गेलो तरच गंगेवर स्नानाला जाणार, नाहीतर इतरांच्या संगतीत तिथेच मठात पुण्यश्लोको नळो राजा. चांगल्यांच्या संगतीत चांगले विचार, चांगले आचार निर्माण होत असतात. म्हणून वाईटाची संगती नको, चांगल्यांची संगती करावी. चांगल्यांनीही चांगलं ध्यानात घ्यावं की चांगल्यांच्या संगतीत आपण गेलं पाहिजे. चांगल्याचंही वाईट कसं होतं, तुकोबारांनी एक दृष्टांत सांगितलेला मी आपल्या लक्षात आणून देतो. तुकोबारा म्हणतात, हिरा आहे हिरा, हिरा किती किंमतवान आहे हो. ज्ञानोबारांच्या भाषेत सांगा, पृथ्वीचं मोल कमी पडेल
अशी काही काही हिऱ्यांची किंमत असते. ज्ञानोबा म्हणतात, पाहता पृथ्वीचे मोल थोडे, ऐसे अनर्घ्य रत्न चोखडे. पृथ्वीचं मोल कमी पडेल अशी काही काही हिऱ्यांची किंमत असते. काय त्या हिऱ्याचं वैशिष्ट्य आहे? तर तो हिरा, त्याची परीक्षा तुकोबराने सांगितली. हिरा ठेवी वाचे मारिता जोगणी, तोची मोल पावे खरा, करणीचा होय सुरा. हिरा ठेवी रणी वाचे मारिता जो घणी, तोची मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. आयरणीवर ठेवायचा, लोहाराच्या घणाने मारायचं तरी जो फुटत नाही तो आहे हिरा. तुका म्हणे तोच हिरा घन घाये निवडे पुरा. पण लोहाराच्या घनाच्या घावानेही न फुटणारा असा अभेद्य हिरा, पण तुकोबारा म्हणतात तोही फुटला ना. ढेकणाच्या सांगे हिरा संगे हिरा जो भंगला. तुकोबारा म्हणतात जो हिरा, पण तोही भंगला ना. कशाने? ढेकणाच्या संगे. काय त्या ढेकणात क्षमता आहे कोणास एवढंच आहे, पण हिऱ्याला त्याचा स्पर्श झाला की तो आपोआप दुभंगला झाला. तशी समाजातही काही ढेकणं आहेत, माणसातही काही ढेकणं आहेत की त्यांच्या समागमात चांगले चांगले हिरे नष्ट होत आहेत. समाजात काय ढेकणं म्हणजे काय? ढेकून काय करतो? रक्त शोषण करतो. तसं जी माणसं दुसऱ्याचं शोषण करतात ते ढेकणं समजायचे. मनुष्याने आपल्या जीवनात इतरांचं शोषण करू नये, इतरांचं पोषण करावं. शोषण करणं ही ढेकणाची वृत्ती आहे. मतकून वृत्तीशास्त्रात त्याला म्हटलेलं आहे. म्हणून अशी वृत्ती असू नये. अशी समाजातली काही ढेकणं चांगल्या चांगल्यांनाही संपवतात, नष्ट करतात. म्हणून वाईटाच्या संगतीत जाऊच नये आणि चांगल्यांच्या संगतीत आल्याशिवाय राहू नये. महाराज, खूप सुंदर तुम्ही दिशा देत आहात. तर आम्हाला एक सांगा, संतांची संगती करावी, चांगल्यांची संगती करावी असं तुम्ही म्हणता, पण तो समागम नेमका कसा झाला पाहिजे? कसा व्हावा तो समागम? कसा व्हावा म्हणजे कुठल्याही क्षेत्रात जा, त्या त्या क्षेत्रामध्ये ते घडणं, ते करणं आणि त्याचे फल प्राप्त होणं, याच्यात वेगवेगळे प्रकार असतात आणि त्या प्रकारावर त्याची फलश्रुती अवलंबून असते. तुम्ही लागवड कशी केली? म्हणे अशी केली, तिथंच चुकलं तुमचं. अशी नको करायला पाहिजे होती, अशी करायला पाहिजे. प्रकार खरा नीट समजून घ्या. अशा प्रकारे जर केलं असतं ना, बघा पैसेच मोजायला तुम्हाला कंटाळा आला असता. मग प्रकार चुकला की फलामध्ये अंतर निर्माण पडतं. त्या प्रकारात काही खालच्या प्रतीचं, काही मध्यम, काही उच्च प्रतीचं, प्रकारावर अवलंबून असते फलश्रुती. महाराज, संतांचा समागम करावा असं तुम्ही म्हणता, तर तो संतांचा समागम कुठल्या प्रकारे व्हायला पाहिजे सांगा.
असं जनतेने म्हटल्यानंतर तुकोबारा म्हणतात कुठल्या प्रकाराने व्हायला पाहिजे म्हणता. मी सांगू तुम्हाला, अहो कुठल्या एखाद्या प्रकाराने का होईना, पण तो समागम व्हावा, तो लाभदायकच आहे. तुकोबारा आहे हे आज आपण सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरण. संत समागम आपल्या जीवनात व्हावा असं तुम्ही म्हणता, पण तो कुठल्या प्रकारे झाला पाहिजे. महाराज म्हणतात सांगू, कुठल्या एखाद्या प्रकाराने का होईना तो व्हावा. कोणत्या प्रकाराने हो, तो वाया जाणार नाही, तो उपयोगालाच येणार. कुठल्या प्रकारे हो, कुठल्या प्रकारे झालेला समागम उपयोगाला कसा येणार. मी आपल्याला 2-4 प्रकार सांगेल आणि आपल्या लक्षात आणून देईल की कुठल्याही प्रकाराने झालेला समागम कसा उपयोगाला येणार. एक लौकिक दृष्टांत पहिल्यांदा आपल्याला सांगतो. अग्नी आहे. अग्नी थंडी घालवतो की नाही. अग्नी थंडी घालवणारा आहे. मला एक सांगा, मग अग्नीपासून आपण किती किलोमीटर दूर राहायला पाहिजे. दूर नको, जवळ आलं पाहिजे. काहीच नाही करायचं, नुसतं जवळ येऊन राहायचं अग्नीच्या. थंडी जाईल की नाही. काहीच करायचं, नुसतं अग्नी जवळ येऊन थांबायचं. सासूही आणायची नाही. आहे का इकडे पद्धत आहे ना. थंडीच्या काळात आपण शेकोटी करतो शेतकरी राहणार तिकडे. दुसरा कोणी आला तर ए मोकळा काय आला, पहिले घेऊन ये, सासू घेऊन ये म्हणते. काही करायचं नाही, अग्नीजवळ नुसतं जाऊन थांबायचं. थंडी दूर होईल की नाही. शंकराचार्य गीता भाष्यात सांगतात, दूरस्थानम यथा अग्नी शीतम न अपनयती. अग्नीपासून दूर राहणाऱ्याची अग्नी थंडी दूर करू शकत नाही. अग्नी जवळ या फक्त, बस तुमची थंडी दूर होणार. तसं संतांच्या नुसतं जवळ या बस. तेवढा समागम घडला, लगेच तुम्हाला त्याचं फल दिसून येणार. दुसरं एक लौकिक सांगतो. आपल्याकडे एक म्हण आहे, शेण जमिनीवर का पडलं की ते तसं उठणार नाही, ते माती घेऊनच उठणार. तसं संतांच्या जवळ आपण का आलो की परमार्थातले कुठले ना कुठले तरी रजक्कण घेऊन उठल्याशिवाय आपण राहणार नाही. म्हणून संतांच्या जवळ या तर खरं, कुठल्याही प्रकाराने का होईना तो समागम व्हावा. आपल्याला एक 2-4 मी प्रकार सांगणार आहे. आई काय चालली ग तुझी धडपड. बाळा तुझ्या करता मी आज पुरणपोळी करायची ठरवलेली आहे.
आज सण आहे. तू दुसऱ्याच्या दारात जर गेला तर गरिबाचं पोरं एखाद्या श्रीमंताच्या दरवाजात आल्यानंतर काही वेळाला ती माणसं अवहेलना करतात गरिबाच्या मुलाची. आणि तू कोणाच्या दारात गेला आणि तुला जर कोणी घालून पालून बोललं तर मला ते सहन होणार नाही. म्हणून आज मी तुझ्याकरता उसनवाणी करून गहू आणले, डाळ आणलेले, पुरणपोळी करायचं ठरव. काय पुरणपोळी आहे? एक विशेष पदार्थ आहे, खाऊन बघ म्हणजे तुला त्याची गोडी निर्माण म्हणे. मग कर लवकर. पुरणपोळी तयार केली. आईने सांगितलं नैवेद्य भर, देवाला समर्पित कर आणि खा. नैवेद्य देवाला समर्पित केला आणि खायला लागला. खूप रुचकर वाटली, खूप आवडली त्याला. आई खास आहे ग पोळी, खूप छान आहे, दे ना आणखी. घे ना मग बाळ, तुझ्याकरताच केलं. कसं काय? ठीक आहे. दुसऱ्या दिवशी तो आईला काय म्हणला, आई आज पोळीच कर बर का, मला खूप आवडली. आईला माहीत होता उद्या म्हणणार आहे, म्हणून तिने पुरण राखून ठेवलेलं होतं. गरीब दारिद्र्य होतं. दुसऱ्याकडून उसनवारी करून गहू डाळ आणलेली होती. दुसऱ्या दिवशी पोळी केली. खास आवडली. आई खरोखर छान आहे बरं. तिसऱ्या दिवशी होतं रोजच पोळी कर. आईच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले. हो, उसनवारी करून गहू डाळ आणलेलं आहे, कोण आपल्याला नेहमी देणार आहे? रोज आपण काय करू शकणार पुरणपोळी? ती तशीच गप राहिली. दुसऱ्या दिवशी ठरलेलं जेवण केलं. तो म्हणाला, आई मी नाही खाणार, पोळीच पाहिजे. कुठून देणार ती? तशीच गप राहिली. जेवणार नाही, पोळीच जेवणार नाही. 2 दिवस जेवलं नाही ते पोरग. ते जेवलं नाही, मग आई कशी जेवेल? हो, आई जेवली नाही. जिच्याकडून गहू डाळ उसने आणले होते तिने ती सहज फिरत आली. पाहते तर ही रडते. का हो सीताबाई रडता? ते म्हणाले, काय सांगायचं तुम्हाला, माझा बाळ्या 2 दिवस झालं जेवलं नाही. 2 दिवस झालं जेवलं नाही. हो, मग त्याला डॉक्टरकडे न्या ना. म्हणे तसा रोग नाही ना. आता याला काय डॉक्टरकडे न्यायला पाहिजे का? म्हणे तसा रोग नाही म्हणजे आहे काय प्रकार? म्हणे तो म्हणतो रोजच पोळी दे. मी कुठून देणार? का बरं? तू तर माझ्याकडून गहू डाळ आणले ना, केली नाही का पोळी? म्हणे त्यानेच तर बिघडले. ती पोळी करून त्याला मी खाऊ घातली, त्याला आवडली. तो म्हणतो रोजच पोळी द्या. तर रोज कुठून देणार? तू देणार काय रोज? काय करणार? पोळीच दे म्हणतो. तर जेवण नाही तर जेवणार नाही. 2 दिवस त्यामुळे जेवला नाही. काय करू? ती म्हणते एक कर, तू त्याला घे आणि पैठणला जा. पैठणला नाथ महाराजांच्या घरी रोज पुरणपोळीचा नैवेद्य असतो पांडुरंगा करता. नाथ महाराज जहागीरदार आहेत. ते पुरणपोळीचा रोज नैवेद्य देवाला त्यांचा असतो. पोथीला आलेल्या लोकांना ओगराळ साखर दिली जाते प्रसाद म्हणून. श्रीमंत आहेत, रोज पुरणपोळी त्याला मिळेल असं. हो का रे, येतो का पैठणला? म्हणे पोळी मिळणार आहे का? हा म्हणे पोळी करतात म्हणते. मग माझी कुठे यायची तयारी? ती आई त्या मुलाला घेऊन पैठणला आली. नाथ महाराजांना नमस्कार केला आणि सांगू लागले, महाराज माझा मुलगा आहे, याला आपल्याकडे राहू द्या. नाथ महाराज म्हणतात राहू द्या, काय हरकत नाही, अनेक मुलं आहेत आमच्याकडे, त्यांच्याबरोबर त्याला करमून जाईल. दिवसभर भरगतचं कार्यक्रमही असतात. पहाटे काकडा असतो, नंतर प्रार्थना असते, भजन असतं, पारायण असतं, दुपारी पुन्हा पोथी असते, हरिपाठ असतो, करमून जाईल त्याला. याने ते ऐकलं, हा म्हणू लागला. पोळीचं तर याने नावही घेतलं नाही आणि काकड्यापासून सुरुवात केली. आई आपल्याला इथं ठेवून जाणार, पोळी तर मिळणार नाही, पण हे सगळं आपल्याला करावं लागेल. तो आईला हळूच म्हटला, इकडे जरा.
काय रे बा आई तू इथं कशाला आणलं मला? म्हणजे तुला पोळी खायला आवडते ना, पोळी पोळी करता आणले. मग त्यांनी तर पोळीचं नावही नाही घेतलं, काकड्यापासून सुरुवात केली. म्हणजे तू इथं ठेवशील मला पोळी मिळणार नाही, पण हे माझ्या गळ्यात पडल. तर तू त्यांना प्रत्यक्ष विचार, पोळी मिळणार का? तर मी इथं राहणार, नाही तर नाही. आता आई कोणत्या तोंडाने विचारील हो, महाराज माझ्या मुलाला पोळी फार आवडते, तुम्ही त्याला 2 टाइम पोळी देत जा, तेवढ्या करता तो राहील, बाकी काही करणार नाही. कसं म्हणता येईल? ती म्हणू लागली न म्हटलेलं बरं, चाला आपलं घरी. निघाल्यानंतर नाथ महाराजांच्या लक्षात आलं मायलेकरात काहीतरी गुरबुर झाली. नाथ महाराज म्हणतो, ओय साहेब, अहो चाललात काय? तुम्ही त्याला ठेवणार होते ना इथे? नाही, आम्ही जातो. अहो तुम्ही तर म्हटलं माझा मुलगा आहे, त्याला इथे राहू द्या. नाही, जातो आम्ही. का जाता? संकोच करू नका, काय त्याचं म्हणणं आहे सांगा. चर्चेने प्रश्न सुटत असतात. चर्चा तर करा, उगीच गोंधळ कशाला घालता? चर्चा तर करा, चर्चेने प्रश्न सुटतील. काय म्हणणं आहे त्याचं सांगा. नाही, न सांगितलेलं बरं. संकोच करू नका साहेब, सांगा, सोडू प्रश्न, सोडू आपण. काय त्याचं म्हणणं आहे? नाईलाज झाला, त्याला सांगावं लागलं. ती म्हणू लागली, महाराज मी तुम्हाला राहू द्या म्हटल्यावर तुम्ही दिवसभरचे भरगतचं कार्यक्रम सांगितले, मुलाला करमून जाईल म्हटले, पण तो मला म्हणला त्याने पोळीचं नावही घेतलं नाही आणि बाकीचंच. म्हणून तो म्हणतो मी फक्त पोळी खाण्याकरता राहील, बाकी काही करणार नाही. तर मी कसं म्हणू तुम्हाला, तो बाकी काही करणार नाही, फक्त पोळी द्या याला, म्हणून मी चालले होते असं म्हणतो तो. हो, ए बाळ इकडे, काय रे तुझं नाव? म्हणे माझं नाव गावबा. बरं मग तू का चालला होता परत? आई तर तुला इथे घेऊन आली, मग तू आईला काय म्हटलं, काय चालला? म्हणे तुम्ही तर पोळीचं नावही घेतलं नाही, बाकीचं सर्व म्हटले, म्हणून मी आईला म्हटलं पोळी फक्त मिळणार आहे का विचार, बाकी काही मी करणार नाही. काय करणार नाही, फक्त पोळी खाण्याकरता आहे. नाथ महाराज म्हणतात हरकत नाही. नाथ महाराज म्हणतात विचार केला, लोखंडाने परिसाजवळ जावं आणि लोखंड जर लोखंडच राहत असेल तर यात कमीपणा कोणाचा आहे? परिसाचा आहे, परिसाचा कमीपणा आहे. तसं आपल्याकडे हा यावा आणि असाच जावा, यात आपला कमीपणा आहे. नाथ महाराज सांगितलं, शिवतलिया ही परिसे लोहत्वाचे अवदशे न चुकी जे आयसे तै कवना तो बोलू. नाथ महाराज म्हणतात काय हरकत नाही, नको काय करू, पण इथे थांब, जाऊ नको. आई मध्येच बोलली, महाराज तो काहीच करणार नाही म्हणतो, तुम्ही थांबा इथे म्हणता. त्याला पोळ्या खायच्यात ना, पोळ्या असतातच, पोळ्या खाण्याकरता राहील, पण त्याचं काय उपयोग? म्हणजे तो राहण्यात काय उपयोग? नाही उपयोग, म्हणजे तो इथे राहण्यात आमचा मोठेपणा आहे. काय मोठेपणा? आमच्या इथे अनेक विद्यार्थी आहेत, काही पखवाजात कुशल आहे, काही गायनात कुशल आहे, काही संस्कृतमध्ये चांगले आहेत, काही वेदांतामध्ये तयार आहेत, वेगवेगळ्या विषयामध्ये वेगवेगळे चांगल्या प्रकारे तरबेज आहेत. आमच्या इथं एकच उणीव आहे, म्हणजे कोणती? खास खाणाराच कोणी नाही. आणि हा इथे राहण्यामध्ये आम्हाला छातीवर करून सांगता येईल आमच्या इथे खास खाणारा हे आहे, तो आमचा गौरव आहे. राहू द्या, काही विचार करू नका, राहू द्या, पोळी खाण्याचं त्याने काम करावं बस, पण इथे राहावं. तो म्हणला महाराज पण मला टाईम सांगून ठेवा, म्हणजे कोणत्या वेळेला असते. म्हणे सकाळी 11 वाजता मी विजय पांडुरंगाला नैवेद्य घेऊन येईल आणि नैवेद्य समर्पित केला की तुला हाक मारेल, माझ्याबरोबर तुला घेईल, माझ्या शेजारी तुझं ताट, आणि तुला आवडेल तेवढ्या पोळ्या तू खायच्या. 11 वाजता हो, मला हाक मारणार? हो हाक मारणार.
बरं संध्याकाळी कसं काय? नाथ महाराज म्हणतात संध्याकाळी 8 वाजता आरती झाली, नैवेद्य झाला की त्यावेळेला तुला हाक मारे. मग म्हणे बरं आहे, 2 टाइम आहेत पोळ्या, मग कामच झालं म्हणतो. आई तू आता जा खुशाल, करार व्यवस्थित झालेला आहे, मी काही करणार नाही, फक्त पोळी खाण्याकरता राहणार, तुम्ही मला हाक मारायची. काकडा सुरू झाला, हा जागाही झाला, पण म्हणतो आपण सांगितलं ते आपण काकडा बिकडा काही करणार नाही, तसाच पडून राहिला. तो वाट पाहत होता 11ची. 11 वाजता नैवेद्य घेऊन आले नाथ महाराज, नैवेद्य समर्पित केला आणि हाक मारली गावबा. ताडकन उठला महाराज. वेळेवर म्हणजे वेळेवर, 11 म्हणजे 11, हो 11ला वेळेवर. चाल. नाथ महाराजांनी त्याला आपल्या बरोबर घेतलं आणि त्याला पुरणपोळी खाऊ घातली. आता नाथ महाराजांच्या घरची ती पोळी, ती काय आपली खास गावरण तूप, लोणकडे तूप, तुपम विना नैव गिळंती पोळी. माधव महाराज मगर म्हणायचे तूप फार खूप त्याला आवडली. तो म्हणला आईपेक्षा भारी झाली म्हणे, खा घे. आणखी घेतले, झालं. ओय संपलं. हात धुवायचं उतरली. महाराज जातो मी माझ्या जागा. हो म्हणता. बरं संध्याकाळचं कसं काय? म्हणे संध्याकाळी 8 वाजता पोळीच ना. हो म्हणे पोळी. मग कामच झालं, हाक मार ना मान. संध्याकाळी 8 वाजता पुन्हा नैवेद्य झाल्यावर हाक मारले. दोन्ही टाईम पुरणपोळी खातो आहे आणि झोपतो आहे. हरिपाठ नाही, काकडा नाही, पारायण नाही, काही नाही, फक्त पोळी खाण्याकरता राहिलेला गावबा. चाललेला आहे कार्यक्रम. दररोज पोळी मारत. काय झालं पुढे? एके दिवशी नाथ महाराजांनी प्रवचनात जाहीर केलं की फाल्गुन वद्य षष्ठी जवळ आलेली आहे, आम्ही जलसमाधी घेणार. आमचा जन्म षष्ठीला, जनार्दन स्वामींची भेट षष्ठीला, दत्तात्रयांचं दर्शन षष्ठीला आणि जलसमाधी घेणार षष्ठीला. लोक म्हणले, श्रोते म्हणले महाराज रामायण राहिलंय ते राहिलं. कसं काय? तुम्ही तर सांगितलं रामप्रभूंनी मला आज्ञा दिली रामायण सांगण्याची, म्हणून आम्ही आलेलो आहे. ते रामायण राहिलंय ते नाही म्हणे, रामालाच सांगितलंय की फाल्गुन वद्य षष्ठीपर्यंत. श्रोते म्हणले तुमचा रामाचा काय करार झाला आम्हाला माहित नाही, तुम्ही रामायण सांगू लागले म्हणून आम्ही येत राहिलो, ते रामायण पूर्ण करा. नाथ महाराज म्हणतात नाही षष्ठी. श्रोते म्हणले नाही, तुम्ही ते आम्हाला पूर्ण ऐकवलं पाहिजे, तुम्हाला रामायणच पूर्ण ऐकायचंय ना. हो. मग म्हणे मी तुम्हाला वक्ता देतो, सांगणारा देतो. म्हणे तुमच्यासारखा? हो माझ्यासारखाच सांगणारा देतो. म्हणे कोण? म्हणे गावबा. श्रोते म्हणू लागले पोळी शिवाय याला दुसरं काही माहीत नाही, झोपतो आहे, कधी ग्रंथ हातात नाही, वाचन नाही, अभ्यास नाही, काय नाही, हा काय रामायण सांगणार? नाथ महाराज म्हणतात का सांगणार नाही? सांगणार नाही म्हणजे तुमच्या समोर प्रात्यक्षिक होऊ द्या. ठीक आहे प्रात्यक्षिक. पोथीची वेळ झालेली आहे. नाथ महाराज म्हणतात तयारी करा. तयारी केली. 4 वाजता नाथ महाराजांनी हाक मारली गावबा. ताटकन उठला गावबा आणि आला म्हणला महाराज आज मधीच कशी काय पोळी? 8चा टाइम आहे ना, सकाळी 11चा आणि रात्री 8चा, आता 4 वाजले, आता मधीच पोळी कशी काय? नाथ महाराज म्हणतात आता पोळी नाही, आता पोथी. म्हणजे तू रामायण सांगायचं. मी? हो तू रामायण सांगायचं. नाथ महाराजांची आज्ञा. श्रोते बसले. त्याने नाथ महाराजांचं दर्शन घेतलं आणि व्यासपीठावर जाऊन बसला
आणि रामायण सांगायला सुरुवात केली. युद्धकांडाच्या 44व्या अध्यायापासून पुढचं सर्व रामायण हे गावबाने केलेलं आहे, नाथ महाराजांचं नाही. पण नाथ महाराजांच्या रामायणात आणि गावबाच्या रामायणात फरक जाणवत नाही असं रामायण गावबाने केलं. काय केलं त्याने? पोळ्या खाण्याकरता म्हणून नाथ महाराजांच्या सान्निध्यात राहिला. पण एक लक्षात घ्या, आपल्या ठिकाणी योग्यता जरी नसली तरी योग्य सत्पुरुषाच्या सान्निध्यात आल्यानंतर ते सत्पुरुष आपल्या योग्यतेने अयोग्यालाही योग्य करून घेतात. ही संतांची स्वतंत्र शक्ती आहे. अयोग्यालाही योग्य करणं. पोळ्या खाणारा गावबा, पण त्याने सर्व पुढचं रामायण केलं युद्धकांडाच्या 44व्या अध्यायापासून. ही संतांची स्वतंत्र शक्ती आहे. कृपा कटाक्षे निहाळिले आपुले पदी बैसविले. पोळ्या खाण्याच्या प्रकाराने संबंधाने समागम घडला. वाया गेला का? उपयोग आला. आणखी एक सांगतो, दुसरा प्रकार सांगतो. आळंदी कोणत्या तालुक्यात आहे? खेड तालुका. त्याला आता राजगुरुनगर नाव दिले. राजगुरु नावाचा देशभक्त तिथला, भगतसिंगाचा जोडीदार राजगुरु तिथला, म्हणून त्या राजगुरूचं नाव त्याला दिलं राजगुरुनगर. तर त्या राजगुरुनगरच्या पश्चिमेला एक कडूस नावाचं गाव आहे. त्या कडूस गावात राहणारी एक व्यक्ती गंगाराम मवाळ. मी आता दुसरा प्रकार सांगतोय बरं का. संतांचा समागम कुठल्याही प्रकाराने का घडला, तो कसा उपयोगाला येतो हे मला सांगायचंय. तर गंगाराम मवाळ नावाची व्यक्ती, त्यांची दुभती म्हैस हरवली. ती काय सापडे ना. आता म्हैस दूध देणारी म्हैस, त्यामुळे चहा पिण्याची पंचायत. म्हैस नाही सर्व हवालदिल झाले. इकडे तिकडे पाहतात पण सापडत नाही. कुठे गेली असेल? पशु कुणीकडे जातो? हिरवा चारा जिकडे दिसेल तिकडे. गंगाराम मावळ म्हणू लागले, चला हिरवा चारा कुणीकडे तिकडे आपण पाहायला जाऊ. तर भंडाऱ्या डोंगराकडे हिरवा चारा दिसून आला त्याला. तो तिकडे गेला. डोंगरावर खूप चांगला हिरवा चारा. तो म्हणाला वर का गेली नसेल? तो वर गेला. डोंगरावर त्याला म्हैस दिसली नाही, पण भजन करताना तुकाराम महाराज दिसले. तो म्हणाला कोण ही व्यक्ती या ठिकाणी? पण आपल्याला काय करायचं, आपली म्हैस मिळाली म्हणजे झालं. यांनी जर पाहिली असेल ना, यांचा आपल्याला उपयोग होईल. मात्र पाहिली जर असेल, सांगतील इकडे गेली इकडे गेली. त्यांना विचारायला काय हरकत आहे आपल्याला. म्हणून म्हैसीच्या बाबतीत विचारण्याकरता तो तुकोबारांजवळ गेला. ओ तुम्ही तुकोबारा भजनात रंगून गेलेले होते. रंगला या रंगे तुका विठ्ठल सर्व. याच्या हाकेच्या आघाताने तुकोबारा देहदशेवर आले. पाहतायत तर समोर व्यक्ती. तुकाराम महाराजांना वाटलं तर कोणीतरी साधक, त्याच्या साधनेत काही अडचणी आल्या असेल म्हणून आला असेल. त्याची साधनेची काय अडचण असेल, सोडवायला काय हरकत आहे. आपल्याला आपलं भजन थांबलं तर चालेल, पण एक साधक तयार होईल, चांगला उपयोग होईल. म्हणून तुकोबारा म्हणतात, बा साधका काय तुझी अडचण आहे, कशा करता इथपर्यंत आला सांग. कुठली साधन आहे तुला, काय त्रुटी वाटते, काय वाटते सांग. तुम्हाला साधकान साधनान त्रुटी काय म्हणताय तुम्ही? ते त्याला शब्दच नाही. तो म्हणाला कसली साधनान कसली त्रुटी, मग तू इकडे आलाय कशा करता? अहो म्हणे माझी ती वाकड्या शिंगाची दुभती म्हैस हरवली, ती काय सापडत नाही, म्हणून तिला शोधत शोधत मी इकडे आलेलो आहे. तेव्हा तुम्ही दिसले, म्हैस नाही दिसली पण तुम्ही दिसले. मला वाटू लागलं तुम्ही जर पाहिली असेल तर सांगाल का इकडे गेली, म्हणून तुम्हाला मी विचारले तुम्ही पाहिली का, म्हैस पाहिली का सांग. तुकोबाराय त्याला म्हणतात, भल्याग्रस्त मला विचारतो म्हैस पाहिली का? अरे म्हैस पाहण्याकरता का मी डोंगर धरलाय? देहू गावामध्ये कमी म्हशी आहेत.
आणि तुम्हाला म्हणतो म्हैस पाहिली का? अरे एक लक्षात घे, मनुष्य जन्म हा म्हैस पाहण्याकरता नाही, मनुष्य जन्म हा देव पाहण्याकरता आहे. तुला प्रयत्न करायचे असतील तर देव पाहण्याकरता कर. देव पाहावया करी सायास, म्हातारी आशी म्हणतोय करी हे आस. देव पाहावया करी सायास, म्हातारी म्हणतोय हे आस. तुकोबार आहेत त्याला म्हणतात, अरे मनुष्य जन्म हा म्हैस पाहण्याकरता नाही रे बाबा, देव पाहण्याकरता आहे. तुला प्रयत्न करायचे असतील तर देव पाहण्याकरता कर. देव पाहावया करे ओ सायास, न धरे असं नाशिवंत. देव पाहण्याकरता प्रयत्न कर. तो म्हणला, माझा प्रश्न कळलाय का तुम्हाला? मी काय म्हणतो, म्हैस पाहिली का? हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. हे बाकीचं भूस उपणायची गरज काय की मनुष्य जन्म याच्या करता नाही त्याच्या करता नाही? काय तुम्ही बोलताय? तुकोबारा विचार करतायत, गिऱ्हाईक अवघडच आहे जरा, पण आपल्याकडं आलेलं आहे. म्हशीच्या निमित्ताने का होईना आपल्याकडं आलेला आहे. हा वाया जाता कामा नये, याचे कल्याण व्हायला पाहिजे. तुकोबारा विचार करतात, आता काय करा? तो म्हणतो, माझा प्रश्न कळला का तुम्हाला? महाराज लगेच ध्यानावर आले, बरोबर कळलाय म्हणे, आता मला तुझा प्रश्न कळलाय. महाराजाने विचार केला, जोपर्यंत याच्या डोक्यात म्हैस आहे तोपर्यंत देव कसा शिरल? पहिली याच्या डोक्यातली म्हैस काढली पाहिजे तरच देव शिरल. म्हणून पहिली याच्या डोक्यातली म्हैस आपण काढू. देव सांगण्याचा उपयोग होणार नाही. आता म्हैसीचा प्रयोग त्याला करून त्याला ती प्राप्त करून दिली पाहिजे. म्हैस डोक्यातली निघाल्याशिवाय देव शिरणार नाही. म्हणून तुकोबारा त्याला म्हणतात, काय तुला म्हैस पाहिजे का? मग तेवढ्या करतात आलोय, तेच तर म्हणतोय. एक कर, कुठंच पाहू नको, जा घरी जा, तुझ्या गोठ्यात म्हैस आहे, जा. काय म्हणता? हो, तुझ्या गोठ्यात म्हैस आहे, कुठेच पाहू नको. महाराज मी इकडचा एरिया घेऊन आलो, आता ही बाजू पाहत पाहत जाणार आहे, तर तुम्ही म्हणता कुठंच जाऊ नको, घरी जा बघ. जर काय घरी जर म्हैस नसली तर मग माझ्याशी गाठ आहे, मी याच भागचा आहे. तुकोबारा म्हणतात, नको, कुठेच पाहू नको, जा घरी, गोठ्यात म्हैस आहे. तो गेला, पाहतो तर खरोखर गोठ्यात म्हैस. घरच्या लोकांना म्हणलं, कोणाला सापडली, केव्हा सापडली, कुठे सापडली, कशी सापडली? अहो नाही ना अजून. काय म्हणता, या ना बघा ना, आहे की नाही? घरातले लोकाले पाहतायत तर म्हैस. काय त्याच्या डोक्यावर परिणाम झाला? तो म्हणाला, कोणती व्यक्ती ती मला म्हणत होती मनुष्य जन्म म्हैस पाहण्याकरता नाही, देव पाहण्याकरता आहे, पण आपण त्यांना म्हशीचा आग्रह धरला. त्यांनी सांगितलं, जा घरी म्हैस आहे गोठ्यामध्ये. त्यांच्या म्हणण्याने म्हैस सापडली. पण ते आपल्याला म्हटले होते मनुष्य जन्म म्हैस पाहण्याकरता नाही, देव पाहण्याकरता आहे, पण आपण त्यांच्याजवळ म्हशीचाच आग्रह धरला. त्यांच्यामुळे म्हैस मिळाली आपल्याला. ते जर म्हटले होते देव पाहण्याकरता, मी जर त्यांना म्हटलं होतं देव पाहायचा मला, तर त्यांनी मला देव दाखवला असता. पण आपण म्हशीचा आग्रह धरला, म्हैस मिळाले. पण आता म्हशीत राहायचं नाही आपल्याला. मनुष्य जन्म ज्याच्या करता आहे त्याच्या करता जायचं. तो घरातल्या लोकांना म्हणला, सापडले ना म्हैस? हो. मग आता म्हैसन तुम्ही. घरचे लोक म्हटले, तुम्ही. आता मला म्हैस पाहायची नाही, मला आता देव पाहायचा आहे. घरात तो शिरला नाही, घरात शिरला नाही, तसाच बाहेर पडला आणि परत डोंगरावर गेला. महाराज म्हणतात, का रे म्हैस नाही सापडली का? महाराज, आता मला म्हैस नाही पाहायची. तुम्ही त्यावेळेला काय म्हटला होता? मनुष्य जन्म म्हैस पाहण्याकरता नाही, देव पाहण्याकरता. आता म्हैस ती सोडून दिली, आता मला आता देव पाहायचा आहे. तुम्ही जो देव म्हटला होता
तुकोबारायांनी त्याच्यावर कृपा केली, त्याला आपलं टाळकरी बनवलं, त्याला हे विचार दिले. 14 टाळकऱ्यापैकी तो एक टाळकरी झाला. तुकोबारायांच्या अभंगाचा तो लेखक झाला. तुकोबारायांनी त्याला आपल्या योग्यतेला आणलं आणि माघ शुद्ध दशमीचा महोत्सव त्याला त्याच्या गावी करायला सांगितला. तो म्हणाला, मला आपली कृपा झाली म्हणून माझं जीवन बदललं, परिवर्तित झालं, तर मी काय दक्षिणा देऊ आपल्याला. तुकोबाराय म्हणतात, कशामुळे? तुम्ही सद्गुरू मला भेटले म्हणून मला हे फल प्राप्त झालेलं आहे. तेव्हा तुकोबाराय म्हणतात, तुला जसं प्राप्त झालं इतरांनाही ते प्राप्त व्हायला पाहिजे. सत्पुरुष भेटले पाहिजे, सद्गुरू भेटले पाहिजेत. तर याकरता हा माघ शुद्ध दशमीचा महोत्सव मला जो सद्गुरूंनी बोध दिला तो माघ शुद्ध दशमीने दिला. माघ शुद्ध दशमीचा महोत्सव तुझ्या गावी सुरू कर आणि गुरुकृपेचं काय साफल्य आहे हे सर्व जनतेच्या लक्षात आणून दे. मग त्याने तो माघ शुद्ध दशमीचा महोत्सव कडूस गावी त्याच्या सुरू केला. तो आज तागायत चालू आहे. देव येतात तिथे देवाच्या पायघड्या पडतात असं आजही अनुभव आहे लोकांना. मला एक सांगा, कोणत्या निमित्ताने त्याला समागम घडला तुकोबारायांचा? म्हशीच्या निमित्ताने. पण म्हशीच्या निमित्ताने घडलेला समागमही उपयोगाला आला. तुकोबारायांनी त्याला आपल्या योग्यतेला आणलं. म्हणून कुठल्याही प्रकाराने का होईना संतांच्या जवळ या, सान्निध्यात या. संत आपलं परिवर्तन घडवतील आणि आपल्याला खऱ्या लाभाची प्राप्ती करून देतील. म्हणून कुठल्याही प्रकाराने का होईना तो व्हावा असं तुकोबारायांचं म्हणे. संत समागम एखादी परी. आता एक शेवटचा महत्वाचा प्रकार तुम्हाला सांगतो. वाल्हा कोळी याला नारदाचा समागम घडला. कसा घडला? कुऱ्हाड घेऊन मारायला धावलेला होता वाल्हा कोळी. मारायला धावलेला होता. निकालो म्हणल्याबरोबर नारदाने आपल्या गळ्यातला तंबोरा काढला आणि त्याला दिला, घे कर भजन. वाले म्हणतो, हे नाही रोकड कॅश. नारद म्हणता, अरे हेच रोकड धन आहे, रामनामाचं धन. लूट, तुला किती लुटायचं असेल तितकं. अनेकांनी लुटलंय पण संपलेलं नाही. लूट, तुला किती लुटायचं तितकं. तो म्हणतो, मी काय तुला कीर्तनाचं निमंत्रण दिलं नाही, मला हे सांगण्याच्या भानगडी पाडायचं नाही. काय असेल ते काढ आणि रस्ता धर, नाहीतर हे बघ. नारद म्हणतायत, वाल्या आजपर्यंत किती रे हत्या केल्या? म्हणे बघा हे 7 रांजण भरले, तर आता तुमचा नंबर आहे त्याच्यात एक. तुला काय वाटतंय केलेलं पाप संपलं? भोगावं लागेल, चुकणार नाही. अनेक नरक यातना तुला सहन करावे लागतील. किती ब्रह्महत्या केल्या, किती जणांना लुटलं, काय केलेलं आहे. वाल्या म्हणतो, मी काय एकटा आहे काय? आई वडील आहे, पत्नी, मुलं बाळ आहे, मोठा दांडगा परिवार आहे. वाल्या म्हणला, ते सर्व माझ्याशी आहे. नारद म्हणतात, पापात कोणी सहभागी होणार नाही. तुझं तुला भोगावं लागेल. आपल्याला सर्व माहिती विस्ताराने सांगण्याचं काही कारण नाही. त्यावेळेला नारद म्हणतात, जा विचारून कोणी सहभागी होतंय का? वाल्या म्हणला, डोकेबाज दिसतात तुम्ही, मी जायचा विचारायला तू हूं. नारद म्हटले, नाही, तुला रस्त्याला लावल्याशिवाय मी रस्ता धरणार नाही. तुला रस्त्याला लावण्याकरताच हा रस्ता धरून मी इथपर्यंत आलेलो आहे. आणि तुला जर विश्वास नसेल तर मला झाडाला बांधून ठेव आणि जा विचारून ये. वाल्याने नारदाला झाडाला बांधलं आणि विचारायला गेला. सर्वांनी स्पष्ट उत्तर दिलं, पापम तवैव तत्सर्वम वयंतु फलभागिना. पाप तुमचं तुम्हालाच भोगावं लागेल, आम्ही फक्त फलाचे भागीदार आहोत. कोणीच सहभागी पापात होत नाही म्हटलं त्याला पर्वत प्राय पाप दिसू लागलं. आता हे मलाच भोगावं लागणार आहे. मग आता यातून काय मार्ग आहे का? तेच सांगतील आपल्याला. धावत धावत आला, नारदाला झाडाचं सोडलं, साष्टांग प्रणाम केला, सांगितलं मला मार्ग सांगा. पर्वत प्राय पाप आहे माझं, काय करू?
नारद म्हणतात घाबरू नको. अरे असू दे किती तुझं पाप, तू नामचिंतन कर, राम नामचिंतन कर, तुझं पाप राहणार नाही. त्याला राम म्हणता येईना, मरा. नारद म्हणतात मरा म्हण, चालल, त्याचं पुढे राम होऊन जाईल. आनंद रामायणात म्हटलंय मरे ती जप सर्वदा, मरा इथे सर्वदा जप. मरा मरा म्हणत राहिला, त्याचं सर्व पाप गेलं. वाल्ह्याचा वाल्मिक ऋषी झाला, जगातला आद्य कवी झाला. आणि त्याने जसं रामायण लिहिलं तसं रामाला वागावं लागलं, इतका निर्दोष बनला. मला सांगा, त्याला समागम घडला तुकोबारायांचा. कसा घडला? लुटण्याच्या निमित्ताने, मारण्याच्या निमित्ताने घडला समागम. उपयोगाला आला. तुकोबाराय म्हणतात कुठल्याही एखाद्या प्रकाराने का होईना तो समागम व्हावा, निश्चित उपयोगाला येणार. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीत दृष्टांत घेतलेला आहे. एका लोखंडाच्या कुऱ्हाडीने विचार केला की ही परीस नावाची वस्तू आहे, ही आपल्या जातीला घातक आहे. हिचा स्पर्श झाला की आपली जात संपणार, आपण लोखंड लोखंड म्हणून राहणार नाही. म्हणून आपल्या जातीला संपवणारी ही वस्तू आहे परीस. एक आपण करू, याचा धाक कुठपर्यंत पाहायचा, एक करू, याचंच वाटोळं करू, म्हणजे आपली भीती संपेल. म्हणून ती लोखंडाची कुऱ्हाड परिसाला फोडायला गेली. मला सांगा, परिसाला फोडायला गेलेल्या कुऱ्हाडीचं काय झालं असेल हो? सोनच. परिस म्हणतो तू मला फोडायला जरी आली तरी माझा स्पर्श होताच मी तुझं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. तसं आपण संतांच्या संगतीत या तर खरं, आपल्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार. म्हणून तुम्हाला देखील जसे नारद वाल्ह्या करता आले आणि वाल्ह्याचा वाल्मिक ऋषी बनवला, तसं शंकरपुरी महाराज देखील तुमच्या करता इथे आले, त्र्यंबकेश्वरवरून इथे आले आणि तुम्हाला ग्रामस्थांना एक मोठी दिशा दिली, एक मार्ग दिला. संतांचं येणं या करता सर्व जीवाच्या उद्धाराकरता ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. उद्धरावया आले दीन जना, दीन जना उद्धरावया आले. येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. तेव्हा संतांचं येणं या प्रकारे जीवाच्या कल्याणाचं असतं. म्हणून मनुष्याने आपल्या जीवनात एवढं जागरूक राहावं की संतांचा समागम झालाच पाहिजे, यात आपण रंगून जावं आणि तो समागम घडण्याचा प्रयत्न करावा. महाराज म्हणतात कुठल्याही एखाद्या प्रकाराने का होईना संत समागम एखादी परी. महाराज नाही झाला, मग नाही झाला तर नाही झाला, मनात चिंतन तर ठेवा की संतांचा समागम झाला पाहिजे, झाला पाहिजे. चिंतन ठेवलं आणि त्या चिंतनात मरण आलं, पुढचा जन्म नक्की संतांचा समागमाचा होईल. कारण ज्याचं चिंतन करू ते पुढच्या जन्मात येत असतं. तसं तुका म्हणे देह पडो या चिंतने, पुढे लागे येणे याचसाठी. याच करता पुन्हा जन्म घडेल, पुन्हा समागम होईल त्या जन्मात. पण चिंतन तर ठेवा, मनात भावना तर ठेवा. म्हणे पुढे मनुष्याचा जन्म नाही मिळाला, मग तुकोबारा म्हणतात नका मनुष्याचा मिळेल, मग व्हावे त्याचे द्वारी श्वानायाती, व्हावे त्याचे द्वारी श्वानायाती, व्हावे त्याचे द्वारी श्वानायाती, व्हावे त्याचे द्वारी श्वानायाती. संत समागम एखादी परी, संत समागम एखादी परी.
जन्म मिळाला, कुत्र्याचा जन्म मिळाला तरी चालेल, पण त्यांच्या दरवाजातला व्हावे त्यांचे द्वारी श्वान यात. त्यांच्या दरवाजात कुत्रा होऊन राहा. कुत्र्याचं स्थान आहे, कुत्रा तुमच्या दरवाजात राहत असतो. तसं आपण कुत्रा होऊन त्यांच्या दरवाजात राहा. ते कीर्तनाला जाताना तुम्हाला दर्शन घडेल, आल्यावर तुम्हाला दर्शन घडेल आणि त्यांचं आपल्याला उच्छिष्ट प्रसाद म्हणून मिळेल. कुत्रा होऊन जरी राहिलं तरी उपयोग होऊ शकतो. धर्मराजाच्या जवळ एक कुत्रा होता. महापंथाला शेवटी निघाले असताना सर्व मरून पडले. द्रौपदी पडली, सहदेव पडला, नकुल पडला, भीमही पडला, अर्जुनही पडलेले मरून. ते या देहाने जाऊ शकले नाही. फक्त कुत्रा बरोबर धर्मराजाच्या कुत्रा बरोबर पार्षद आले विमान घेऊन. धर्मराजाला म्हणतात चला तुम्हाला नेण्याकरता आम्ही आलो. धर्मराज म्हणतात माझे बंधू मागे मरून पडलेले आहेत. म्हणे ते ज्या क्षणी मरून पडले त्याच क्षणी ते तिथे पोहोचलेले आहेत. तुम्हाला तिथेच न्यायचे. ठीक आहे म्हणे चला. कुत्रा बरोबर ते पार्षद म्हणले कुत्र्याला नाही तुम्ही फक्त चला. धर्मराज म्हणतायत ज्याने माझी साथ सोडली नाही त्याला मी सोडणार नाही. कुत्र्याला सोडून मी येऊ शकत नाही. जाऊ द्या तुमचं रिटर्न, जाऊ द्या परत. त्या पार्षदांना ऐकावं लागलं. धर्मराजा बरोबर कुत्र्यालाही त्या विमानात घेतलं आणि त्या स्थानी नेलेलं आहे. म्हणून कुत्रा जरी होऊन आपण संतांच्या दरवाज्यात राहिलो तरी ते ज्या गतीला प्राप्त होतात तीच गती आपल्याला प्राप्त करून देतात. म्हणून तुकोबरा म्हणतात व्हावे त्यांचे द्वारी श्वान यात. त्यांच्या दरवाज्यात कुत्रा होऊन राहावं चांगलं महाराज. पण साधना तर काय घडली पाहिजे ना. तुकोबरा म्हणतात जवळ आल्यानंतर साधना घडणारच. जवळ या तर खरं. म्हणजे काय साधना घडेल, त्यांच्या जवळ आल्यावर काय साधना घडेल तुकोबार आहे ते अभंगाच्या दुसऱ्या चरणात. तेथे राम नाम होईल श्रवण. तेथे राम नाम होईल श्रवण. तेथे राम
नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्छिष्टाचे. साधना काय घडेल तुकोबारा लक्षात आणून देतात. आतापर्यंत आपला पहिल्या चरणाचा विचार झाला. अजून पुढची 3 चरणे 2-3 तासात त्याचा विचार करू. घाबरू नका. 5 मिनिटातच सारांश सांगतो आणि आपली सेवा संपवतो. तुकोबारा म्हणतात समागमात या, तिथे आपल्याला साधना घडेल. काय साधना घडेल? तुम्ही जरी नामचिंतन नाही केलं तरी संत नित्य नामचिंतन करत असतात. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे दिनरजनी हाची धंदा, नकळे दिवस की राती अखंड लागली शेजती. एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन, त्यांचं सतत नामचिंतन चालू असतं. आपण जरी नाही केलं, त्यांच्या समागमात आल्यानंतर आपल्या कानावर ते नाम आल्याशिवाय राहणार नाही. आणि मग ते रामनामाचं श्रवण तुम्हाला घडेल. आणि श्रवण घडणं ही पहिली भक्ती आहे. भक्तीचे जे 9 प्रकार आहेत, श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम, हे जे 9 प्रकार भक्तीचे आहेत, त्यात पहिला प्रकार आहे श्रवण. तुम्हाला श्रवण घडेल, राम नाम तुमच्या कानावर येईल. मुखाने नाम घेणाऱ्याला जे फल आहे तेच कानाने नाम ऐकणाऱ्यालाही आहे. गाता ऐकता समानची घडे. गाणाऱ्याला जे फल प्राप्त होतं तेच ऐकणाऱ्याला प्राप्त होतं आणि समान, टक्केवारीत कमी नाही. तितकंच पूर्ण फल ऐकणाऱ्याला प्राप्त होत असतं. तुमच्या कानावर रामनाम येईल, ते श्रवण घडेल, तुम्हाला ते उष्ट भोजन मिळेल. घडेल भोजन उच्छिष्टाचे. उष्ट कशा? तोंडाचा स्पर्श होऊन बाहेर पडलेलं, तोंडाचा स्पर्श झालेलं ते उष्ट. त्यांच्या मुखातून निघालेले रामनाम, संतांचे भोजन, अमृताचे पान करीती कीर्तन सर्व काळ, हे त्यांचं भोजन. त्यांच्या मुखातून निघालेलं रामनाम तुमच्या कानावर येईल, तुम्हाला उष्ट भोजन मिळेल. रामनाम चिंतन घडेल, श्रवण घडेल, साधना होईल. म्हणून समागमात आल्यावर सगळं पुढचं फलापर्यंतचं स्वरूप तुम्हाला घडू शकतं. म्हणून पहिलं समागमात या तर खरं. या प्रकारे तुकोबाराय सांगतात. समागमात आल्यानंतर महाराज पुढे आम्ही काय करायला पाहिजे नेमकं? तुकोबारा म्हणतात पुढे आल्यानंतर सेवेला प्राधान्य द्या. संतांच्या समागमात आल्यानंतर सेवेकडे लक्ष द्या. ती सेवा करा. कशी करायची? त्या सेवेचं स्वरूप तुकोबाराय सांगतात. कामारी बटीक सेवेचा सेवक. सेवक व्हा, कामारी सेवक व्हा, बटीक सेवक व्हा, सेवेचा सेवक व्हा. कामारी त्याला म्हणतात काम करणारा तो कामारी. कामाचा अरी तो कामारी असा विग्रह करायचा नाही. कामाचा शत्रू तो कामारी असा नाही अर्थ करायचा. काम करणारा याचं नाव कामारी. जसं पुजारी. पुजारी म्हणजे पूजेचा अरी तो पुजारी का? पूजेचा शत्रू तो पुजारी नाही. पूजा करणारा तो पुजारी. मापारी, माप करणारा तो मापारी. म्हणून काम करणारे व्हा. संतांच्या जवळ जाऊन पंक्ती पठाण होऊ नका. आईत खाऊ बनू नका. तिथे जाऊन काहीतरी सेवा करा. कामारी व्हा, काम करणारे व्हा, सेवा करा. पै संता सवे वसता, योग ज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता वैराग्यसी. तरी तनुमनु जीवे चरणासी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. सकळ दास्य करावे, सेवक व्हा. मात्र सेवक असं व्हा, कामारी असं व्हा की बटीक कामारी व्हा. बटीक कोणाला म्हणतात? मालकाच्या इच्छेप्रमाणे काम करणारा त्याला म्हणतात बटीक. तसे तुम्ही तुमचे वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य नथुसिंग बाबा सांगायचे, तुझी फुटपट्टी चालू नको, मी सांगतो तसं करायचं. तसं संत सांगतील तशी सेवा करा. त्याचं नाव बटीक. बटीक कामारी व्हा म्हणजे त्यांच्या संतांच्या इच्छेप्रमाणे काम करणारे व्हा. सेवा करा. आणि सेवा केल्यानंतर त्या सेवेचा सेवक व्हा. सेवेचा स्वामी होऊ नका. सेवेचा सेवक होणं काय आणि सेवेचं स्वामी होणं काय? मी होतो म्हणून
धर्मशाळा झाली नाही तर बाबा काय धर्मशाळा करू शकतात? मी होतो म्हणून दिंडी चालली नाही तर बाबा काय दिंडी चालू शकतात? मी होतो म्हणून सप्ताह झाला नाही तर बाबा काय सप्ताह करू शकतात? म्हणजे सप्ताहात यांनी काम केले पण त्याचं स्वामित्व आपल्याकडे घेतले. मी होतो म्हणून मठ झाला, मी होतो म्हणून धर्मशाळा, मी होतो म्हणून मी म्हणतो म्हणून सप्ताह. आपल्याकडं स्वामित्व घेतात, तुमच्याकडं स्वामित्व घेऊ नका. तुम्ही सेवक बना. त्यांनी मला जवळ घेतलं, संतांनी मला जवळ घेतलं आणि मला ही सेवा करण्याची संधी दिली. या प्रकारे या विचारात राहा. सेवेचा सेवक व्हा, सेवेचं स्वामी होऊ नका. आणि लीनतेने नम्रतेने राहा की खूप चांगलं होईल तुमचं. दीनपणे रंक तेथे भले, दीनपणाने रंकपणाने राहा. उर्मटपणाने राहू नका. उर्मटपणाने राहिला तर शाप भेटेल आणि दीनपणाने रंकपणाने राहिला तर राम भेटेल. मग राम भेटावा वाटतो का शाप भेटावा वाटतो? विचार करा. यादव उर्मटपणाने ऋषींजवळ गेले, त्यांना शाप भेटला, जा तुम्हाला मुसळ जन्माला येईल आणि तुमच्या कुळाला नष्ट करून टाक. उर्मटपणाने राहिले, शाप भेटला. शबरी दीनपणाने रंकपणाने राहिली ऋषीमुनीजवळ, तिला राम भेटला. मतंग ऋषीने सांगितलं, शबरी तू किती कष्ट करतेस, किती त्रास घेते, किती सेवा कशी करते, तर तुझ्या सेवेला मी सांगतो, आशीर्वाद देतो. प्रभू रामचंद्र या अरण्यात आल्यानंतर ऋषीमुनीकडे कोणाकडे न जाता पहिलं तुला दर्शन देतील. आणि त्याप्रमाणे भगवंताने रामप्रभूंनी कोणत्याही ऋषीच्या आश्रमात पहिले गेले नाही, शबरीकडे गेले पहिल्यांदा, शबरीला दर्शन दिले. शबरी दीनपणाने रंगपणाने राहिली, तिला राम भेटला. यादव उर्मटपणाने राहिले, त्यांना शाप भेटला. म्हणून संतांच्या सान्निध्यात आल्यानंतर दीनपणे रंक तेथे भले, असा सेवक होऊन राहा महाराज. पण आमचं मूळ उद्देश सर्व एक आहे. आमचे सर्व प्रयत्न चाललेत सुखा करता. आम्हाला ते सुख मिळेल का त्या संतांकडून? तुकोबारा म्हणतात, अरे एकच सुख काय, सर्व सुख तुम्हाला संतांच्या संगतीत प्राप्त होतील. हे अभंगाच्या शेवटच्या चरणात. सुखमने सुख सुखच्या संगती, तुकामने सर्व सुखच्या संगती, तुकामने सर्व सुखदा संगती, तुका म्हणे सर्व सुखदा
आम्हाला सुखाची अपेक्षा आहे, तुम्ही आम्हाला त्यांच्या संगतीत जायला सांगता, आम्हाला सुख मिळेल का? तुकोबा म्हणता तरी एकच काय, तुका म्हणजे सर्व सुख त्या संगती, त्या संगतीत सर्व सुख, त्यांच्या संगतीत सर्व सुख तुम्हाला प्राप्त होतील का? त्यांच्या संगतीत गेल्यावर त्यांची पंगत तुम्हाला मिळेल. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संतांची, संतांची संगती पंगती सर्व सुख घडेल. संतांच्या संगतीत गेले की संत आपल्या संगतीत आलेल्याला आपली पंगत देतात, त्यांना बाजूला ठेवत नाही, आपल्या जवळ येतात, त्याला योग्य दिशा देतात आणि आपण जो आनंद भोगतो तो आनंद त्याला प्राप्त करून देतात. म्हणून त्यांच्या संगतीत आपण पहिलं आलं पाहिजे. आल्यानंतर संत पहिलं तुम्हाला सांगतील, पहिली प्यायची बंद कर, भलतं खायचं बंद कर. संत तुम्हाला योग्य दिशा देतील, योग्य विचार देतील. तुम्ही निषिद्धात रममान असाल तर निषिद्धातून तुम्हाला बाहेर काढतील आणि विहितात आणतील. विहितात आणल्यानंतर विहित कर्म करता करता ती जर सकाम करत असाल तर सकाम कर्मातून काढून निष्काम कर्मामध्ये आणतील. निष्काम कर्मात आणल्यानंतर निष्काम कर्माने मलदोषाची तुमच्या निवृत्ती का झाली का विक्षेप जाण्याकरता तुम्हाला ते उपासनेत आणतील, भक्तीकडे लावतील, साधनेकडे लावतील. विक्षेप दोष का गेला की राहिलेलं स्वस्वरूपाचं आवरण घालवण्याकरता ते तुम्हाला तत्वमसी महावाक्याचा बोध देतील, परमात्मा प्राप्त करून देतील आणि परमात्मा प्राप्त झाला की दुःख कायमचं मिटेल आणि आनंद कायमचा मिळेल. त्या भगवंताच्या दर्शनाला संत हा मधला दुवा आहे. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय, संताविना प्राप्ती नाही ऐसी वेद देती ग्वाही. जीवाचं आणि देवाचं मिलन घडवून आणणारा मधला एकमेव दुवा म्हणजे संत आहेत. संत तुम्हाला अंतिम त्या परमात्म्याची प्राप्ती करून देतील आणि तो परमात्मा प्राप्त का झाला की मागील परिहार पुढे नाही क्षीण. झाल्या दर्शन एक वेळा भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद. भाग क्षीण जाणार आणि अवघा आनंद प्राप्त होणार. तो आनंद इतका की नाही आनंदाशी जोडा. त्या आनंदाला तोटा नाही, कमतरता नाही. आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाचे असा नित्य आनंद तुम्हाला प्राप्त होईल. म्हणून संतांच्या संगतीत या तर खरं की सर्व तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. म्हणून आपण सद्गुरू आपले शंकरपुरीजी महाराज आपल्या इथे आले. याच गोदा तटाकावर त्यांनी आपली संजीवन समाधी घेतली. आपल्याला त्यांनी आपल्याला नित्य सहवास दिला. आपण फक्त एकच लक्षात घ्यायचं, त्यांचे विचार आणि आपला आचार याचं एकीकरण झालं पाहिजे. त्या विचाराप्रमाणे आपलं आचरण आपण ठेवावं, वाटचाल करावी की निश्चित त्यांनी जो आनंद मिळवला तोच आनंद आपल्यालाही मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण आता त्यांच्या विचाराचं आपल्या आचरणात स्वरूप आणावं. आपण हा सुवर्ण महोत्सव संपन्न केला. माझी आपल्याला सगळ्यांना एक विनंती आहे की या सुवर्ण महोत्सवाची आठवण आपण ठेवा. आठवण ठेवायची म्हणजे काय, आजपासून सर्वांनी आपल्या जीवनात काहीतरी एक निर्णय घ्या, काहीतरी एक निश्चय घ्या की आजपासून मी पिणार नाही. या गावात कोणी पिणारे नसतीलच बहुतेक. जर कोणी असतीलच कदाचित तर त्या सर्वांना माझी विनंती आहे, प्रार्थना आहे की शंकरपुरीजी महाराज आपल्या गावात आले, संजीवन समाधी घेतली. त्यांच्या निमित्ताने आपण अखंडारनाम सप्ताह 50 वर्ष करत आलो. त्याचा सुवर्ण महोत्सव आपण संपन्न केलेला आहे. याची आठवण ठेवण्याकरता आज आपण हा निर्णय घ्या की आजपासून मी दारू पिणार नाही, आजपासून मी मांसाहार करणार नाही, आजपासून मी आईवडिलांचा अनादर करणार नाही, आईवडिलांची सेवा करील, समाजाची सेवा, देशाची सेवा, दीनदुःखिताची सेवा, वाईट काही करायचंच नाही.
आणि चांगलं केल्याशिवाय राहायचं नाही असा एक निर्णय घ्या, आठवण ठेवा आणि भगवंताचं प्रभूचं चिंतन सातत्याने करावं की निश्चित आपलंही भलं झाल्याशिवाय राहणार नाही, कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. संतांची अशी अक्षरं नजरेसमोर ठेवा, त्या अक्षराप्रमाणे आपलं जीवन बनवा. हीच अक्षरं आपल्याला तारणार, हेच अभंग आपल्याला तारणार, नक्की तारणार. अहो तुकोबारायांच्या अभंगांनी दगडांना तारले, आपल्याला का नाही तारणार? दगडांना तारले की नाही? रामेश्वर भट्टाने दगड बांधून हे अभंग बुडवले नाही इंद्रायणीच्या डोहात, पण तुकोबारायांनी त्याच डोहाच्या कडेला 13 दिवस अनुष्ठान केलं तर ते बुडवलेले अभंग दगडालाही घेऊन वर आले की नाही? आणि तिथून पुढे आपल्याला मिळाले. गाथा आपल्या हातात कधी आली? तिथे तरल्यानंतर आली. तिथं जर ती बुडाली असती तर मग मला असं वाटतं आपणही बुडालोच असतो. ती तरली म्हणून आपण तरलो असं म्हणायला हरकत नाही. म्हणून ती गाथा जिथे तरली त्याच तारक जागेवर त्या गाथेचं चिरस्मारक व्हावं. दगडाला घेऊन तरली म्हणून दगडावरच कोरून व्हावं, म्हणून गाथा मंदिराची योजना तिथे देहुला राबवण्यात आली. त्याच प्रासंगिक जागेवर, त्याच प्रासादिक जागेवर या अभंगांचं शिलालेख स्वरूपात जागतिक कीर्तीचं मंदिर उभं राहिलेलं आहे. तिथे अभंगाचंच मंदिर आहे. अभंग हेच तिथलं दैवत आहे. तुका म्हणे पहा शब्दची हा देव, त्या अभंगाचंच मंदिर आहे. काशीला मानस मंदिर आहे, रामचरित मानस मार्बलवर कोरलेलं मंदिर काशीला आहे. अयोध्येला वाल्मिकी रामायण मंदिर आहे. वाल्मिकाने संस्कृतमध्ये केलेलं जे रामायण आहे ते मार्बलवर कोरलेलं मंदिर अयोध्येला आहे. आणि आपल्या महाराष्ट्रात गाथा मंदिर आहे. महाराष्ट्रातलं वारकरी संप्रदायाचं एक आगळं वेगळं वैभव हे तिथे उभं राहिलेलं आहे. 8.25 एकर क्षेत्र आहे. पूर्ण गाथा उच्च प्रतीच्या मार्बलवर कोरून लावला गेलेला आहे. त्या अभंगाचं दर्शन एका वेळेला सर्व अभंगाचं दर्शन आपल्याला घडेल. त्याचप्रमाणे तिथे अन्नदान आहे, तिथे आरोग्यदान आहे, तिथे ज्ञानदान आहे. अनेक गोष्टी समाजोपयोगी तिथे राबवल्या जातात. आपण सर्व आलेलाच असाल, पाहिलेलंच असेल. नसेल कोणी पाहिलेलं ते भाग्यवान समजावेत. तर असं करून का या आता पहा तुकोबारायांच्या त्या अभंगाचं कसं मंदिर उभं राहिलेलं आहे. रामेश्वर भट्टाला एक अभंगाचं दर्शन झालं, त्याच्या अंगाचा दाह शांत झाला. अशा सर्वच्या सर्व अभंगाचं दर्शन जर आपल्याला घडलं, आपण जीवनात त्याचा स्वीकार केला तर आपलंही दाह का शांत होणार नाही, सर्व काही लाभ होईल. म्हणून आपण या गाथा मंदिरावर या पहा. सर्व विजेच्या वेळेला मोठा उत्सव होत असतो. जवळजवळ 35-40 कोटीची कामं तिथे झालेली आहेत. एक महाराष्ट्रातलं वारकरी संप्रदायाचं आगळं वेगळं वैभव तिथे उभं राहिलेलं आहे. आपण हे अभंग आपल्या जीवनात मोठे आदर्श ठरवून त्या अभंगाप्रमाणे आपलं जीवन कुठपर्यंत आहे हे पडताळून पाहावं. त्या अभंगाप्रमाणे आपलं जीवन बनवत जावं की आपणही तरल्याशिवाय राहणार नाही. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, शंकरपुरी महाराजांच्या चरणी, सर्व संतांच्या चरणी, ज्ञानोबाराय तुकोबाराय जोग महाराजांच्या चरणी समर्पित करून एकच करुणा भागतो की तुम्हा सर्वांच्या अंतःकरणात सद्विचार निर्माण व्हावेत आणि आपणही दुर्व्यसनं दुर्वर्तनं सोडून संतांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपल्या जीवनाची वाटचाल करावी. निश्चित आपलं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या या उत्सवामध्ये अनेक मंडळी येत आहेत. आपल्याला ज्ञानदान घडतं आहे, दर्शन घडतं आहे. आज आपला योगायोग चांगला. महाराज हे देखील शिवराम बाबा आपल्या नामसप्ताहाला उपस्थित झालेले आहेत. अनेक मंडळी आपल्याला येऊन भेट देत आहेत, दर्शन देत आहेत. आपण त्यांचे विचार हे आपल्या जीवनात आचरणात आपण सर्वजण सत्पथगामी बनून आनंदाचे सम्राट होत हीच प्रार्थना करून सेवेला विराम देतो. ज्या जगद्गुरु तुकोबारांनी आपल्याला प्रबोधन केलं त्यांचं एक थोडा वेळ आपण भजन करू आणि सेवेला विराम देऊ. सर्वजण तुकोबारांच्या नामचिंतनात सहभागी व्हा. तुकाराम तुकाराम